नमस्ते, मी अनंत कौसाड. आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण याचा 12th क्लास मधला स्टँडर्ड 12th मधला रोटेशनल मोशन मधला आजच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन, सिंपल क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये सॉल्व करणार आहोत. सर 12th फिजिक्स पेपर जवळ येत आहे. ओके, तर सर्वांना अभ्यास करावी विनंती. आणि 10th क्लासचा सुद्धा पेपर जवळ येत आहे, तर आपण सर्वांनी अभ्यास करावा. आणि BSc वगैरे पेपर झालेले आहेत तरी आपण अभ्यास करावा. ओके ओके सर जी. ओके, तर आजच्या लेक्चर मध्ये सर आपण सिंपल क्वेश्चन आहे, बेसिक क्वेश्चन सर आजच्या लेक्चर मध्ये सॉल्व करणार आहोत. तर तो क्वेश्चन असा आहे की फ्लाय व्हील ऑफ मास 4 kg अँड रेडियस 10 cm रोटेटिंग विथ a uniform angular velocity of 5 radian per second, it subjected to torque of 0.01 Newton meter for 10 seconds. If the torque increase the speed of rotation, find the angular velocity of the flywheel and the change in the angular velocity, the change in the angular momentum. तर बघा आजच्या लेक्चरमध्ये सर आपले 3 गोष्टी सर फाइंड करायच्या आहेत. तर सर या क्वेश्चनमध्ये आपल्या 3 गोष्टी सर फाइंड करायच्या आहेत. तर पहिली गोष्ट काय आहे बघा, फाइंड द अँगुलर व्हेलॉसिटी ऑफ फ्लायव्हील. तर जी अँगुलर व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड करावी लागेल. ओके, तर अँगुलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो ω2 = ω1 + अल्फा टी. ओके, द फॉर्म्युला ऑफ अँगुलर व्हेलॉसिटी सर जी काय आहे, ω2 = ω1 + अल्फा टी इज अ अँगुलर ॲक्सलरेशन इज अ टाइम इज. ओके, ω2 आपल्याला फाइंड करायचं आहे सर जी. ω2 म्हणजे असतं अँगुलर काय व्हेलॉसिटी सर जी. काय असते रे, अँगुलर व्हेलॉसिटी असते. हा यांना हा सर. तर आपला अँगुलर व्हेलॉसिटी फाइंड करावं लागेल. बट काय बघा, आपला अल्फा फाइंड करावं लागेल सर. काय अल्फा आपला माहित नाही आहे, तर आपला अल्फा फाइंड करावं लागेल. आणि नंतर सर आपला अँगुलर व्हेलॉसिटी फाइंड होणार. तर फर्स्ट टाइम सर आपला अँगुलर ॲक्सलरेशन फाइंड करावं लागेल. परंतु सर अँगुलर ॲक्सलरेशन फाइंड करताना आपला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करावं लागेल सर. काय करावं लागेल, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करावं लागेल. नंतर सर आपलं हे काय फाइंड करावं लागेल, अँगुलर ॲक्सलरेशन. आणि नंतर सर आपल्याला मिळतं अँगुलर व्हेलॉसिटी. यस ऑर नो? यस सर. तर फाइंड करूया. आपण यात गिवन लिहायो. आपल्याला काय काय दिलंय बघा, आपल्याला गिवन मध्ये दिलंय 4 kg मास दिलंय सर. काय दिलं आपला 4 kg मास दिलेला आहे. ओके ओके सर जी. ओके, नंतर सर बघा आपला व्हेलॉसिटी सर दिले आपला ω1 सर आपला दिलंय 5 radian per second सर आपला ω1 दिलेलं आहे. नंतर सर आपला दिलंय बघा टाइम सर आपला 5 सेकंद दिलेला आहे सर. काय दिला आपला 5 सेकंद सर टाइम दिलेला आहे. आणि नंतर सर बघा आपला टॉर्क दिलेला आहे सर. किती टॉर्क सर आपला 1 मिनिट. टॉर्क सर आपल्याला दिलेला आहे बघा 0.01 न्यूटन मीटर सर आपला इतका टॉर्क दिलेला आहे. आणि सर आपला फर्स्ट टाइम सर अँगुलर व्हेलॉसिटी फाइंड करावं लागेल सर जी. तर फर्स्ट टाइम आपण फाइंड करूया मोमेंटम, नंतर सर फाइंड करूया आपण अँगुलर ॲक्सलरेशन. तर चला सुरू करूया लेक्चरला. तर बघा मोमेंटमचा आपला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो mr² सर. हा असतो फॉर्म्युला ऑफ काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. सर आपण कशाचा फॉर्म्युला बोर्डवर लिहिला बघा, आपण सर मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला बोर्डवर लिहिलेला आहे सर. तो काय असतो बघा, mr²/2. यस और नो, फॉर्म्युला ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. बात छपरे दिमाग में आपकी. ओके सर जी. ओके, तर लिहा देअरफॉर मध्ये I = m सर आपला किती दिला आहे बघा, आपला m सर 4 दिलंय. 4 × सर जी r सर आपला किती दिलंय, आपण सर r लिहिलं नाही की आपला सर r दिले बघा 0. आपला दिले बघा 0.01 मीटर सर आपला r दिलेलं आहे. तर लिहा बघा इथं ब्रॅकेट में 0.01 मीटरचा पुन्हा काय सर जी स्क्वेअर बाय पुन्हा काय सर जी 2. क्लियर ना? क्लियर सर. बे 2 4. हाँ या ना? हाँ सर. कितना आंसर आएगा इसका आंसर आएगा बुआ जी इधर लेंगे हम. I = मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया = 0.02 kg मीटरचा स्क्वेअर सर जी. अशा प्रकारचे याचा आन्सर येणार. अरे हा यांना हा सर. काय मोमेंट ऑफ इनर्शिया = 0.02 kg मीटरचा स्क्वेअर. छाप दिमाग बाधित नहीं आपके.
अरे बात समझ में आ रही है आपके? क्या आ गया हमारा आंसर? मोमेंट ऑफ इनर्शिया आ गया। कितना आ गया? 0.02 के जी मीटर का स्क्वायर द मोमेंट ऑफ इनर्शिया। हाँ या ना? हाँ सर। अब फाइंड करेंगे अब आज हम क्या? एंगुलर एक्सेलरेशन। टॉर्क इज इक्वल सर काय असतं? टॉर्क इज इक्वल असतं मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू सर काय? मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँगुलर ऍक्सलरेशन. तर बघा आपला हे फाइंड करायचंय. तर लिहा मग देअरफॉर मध्ये अँगुलर ऍक्सलरेशन इज इक्वल टू लिहायचं. काय लिहायचं? अँगुलर ऍक्सलरेशन इज इक्वल टू लिहायचं. बघा काय आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया काय सर? मोमेंट ऑफ इनर्शिया बाय सर जे काय? टॉर्क लिहायचं देअरफॉर मध्ये अँगुलर ऍक्सलरेशन इज इक्वल टू आपला मोमेंट ऑफ इनर्शिया आला काय? 0.02 बाय टॉर्क काय सर आपल्याला दिलंय? 0.01 दिलंय सर टॉर्क. तर करा फाइंड. उत्तर काय अप्रॉक्सिमेटली मध्ये तर याचं उत्तर अप्रॉक्सिमेटली 0.5 रेडियन पर सेकंड सर जी. हा रे हा या ना? हा सर इज एंगुलर एक्सेलरेशन. और यस और नो? यस सर. यस सर. छापो दिमाग में इतनी आपके. बहुत बड़ा क्वेश्चन है. ओके ओके सर. आपलं सर अँगुलर काय आलं? ऍक्सलरेशन आलं सर. काय आलं ते? 0.5 रेडियन पर सेकंड आलं. ओके ओके सर जी. तर आता आपला फाइंड करावं लागेल सर जी काय? तर बघा आपला फाइंड करावं लागेल आता काय फाइंड करायचं आपलं सर? अँगुलर एक्सेलरेशन. अँगुलर आलं आपलं. आता आपलं अँगुलर वेलोसिटी फाइंड करावं लागेल सर जी. तर काटेंगे हम यहाँ पे. तर बघा आता आपण अँगुलर एक्सेलरेशन काढलं आहे. आपण सर मोमेंट ऑफ इनर्शिया काढला आहे. आणि सर आता आपला काय फाइंड करावं लागेल? तर याचं उत्तर आपला अँगुलर वेलोसिटी फाइंड करावं लागेल. काय असतो फॉर्म्युला अँगुलर वेलोसिटीचा? लिहा सर जी लिहा बोर्डवर. त्याचा सर फॉर्म्युला असतो काय? तर त्याचा फॉर्म्युला सर असतो ओमेगा. हे काय सर? ओमेगा 2 इज इक्वल टू ओमेगा 1 प्लस अल्फा मीन्स अँगुलर एक्सेलरेशन. टी मीन्स टाइम. यस और नो? फॉर्म्युला ऑफ अँगुलर वेलोसिटी. देअरफॉर आपला ओमेगा 2 सर काढायचं आहे. ओमेगा 1 सर आपला 5 दिलेलं आहे. 5 म्हणजे 5 रेडियन पर सेकंड सर आपला ओमेगा 1 दिलाय. तर लिहा 5 प्लस अल्फा सर आपलं किती आलतं? अल्फा सर आपला 0.5 रेडियन पर सेकंड. लिहा सर जी काय? 0.5 रेडियन पर सेकंड इंटू सर काय? आपला सर टाइम हा 5 सेकंड सर दिलेला आहे. तर लिहा सर 5 गुणले 5 टाइम सर 5 दिलाय का आपल्याला? सॉरी टाइम 10 सेकंड दिला. 10 ओके. तरी म्हणलं असं का घोटवळा. तर टाइम 10 सेकंड दिलेला आहे. आपण सर 10 लिहूया. तर बघा 5 गुणिले 10 काय झालं? 5 10 50. क्लिअर ना? क्लिअर. ओमेगा 2 इज इक्वल टू बघा 5 प्लस 50 म्हणजे सर 5 0 पॉईंट आहे. तर 5 प्लस 5 इज इक्वल टू काय आलं? ओमेगा 2 इज इक्वल टू काय आलं? 10 रेडियन पर सेकंड सर जी काय आलं? 10 रेडियन पर सेकंड सर याचं आन्सर आलं. हे काय झालं सर? आपलं अँगुलर वेलोसिटी झालं. काय झालं? अँगुलर वेलोसिटी. नंतर सर आपल्याला फाइंड करायचंय बघा काय? फायनल अँगुलर वेलोसिटी आपली इतकी आली. ओके ओके सर ओके. तर बघा आता आपल्याला फाइंड करायचं चेंज इन अँगुलर वेलोसिटी. सर काय फाइंड करायचं आपला? चेंज इन अँगुलर वेलोसिटीचा फॉर्म्युला असतो बघा ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 इज इक्वल टू जे आन्सर येईल ते. काय आलं सर? मग इथं ओमेगा 2 काय आलं आपलं? 10 मायनस 5 इज इक्वल टू काय आलं? 5 रेडियन सर जी सर 5 रेडियन पर सेकंड. आन्सर ऑफ काय सर? हे चेंज इन अँगुलर वेलोसिटी आपली काय आली? 0 आपलं 5 रेडियन पर सेकंड आली. ओके ओके सर ओके. आणि नंतर आपला शेवटला विचारलं बघा. शेवटला विचारलं बघा चेंज इन अँगुलर मोमेंटम सर जी काय विचारू आपला? चेंज इन अँगुलर मोमेंटम सर आपलं लास्टला विचारलं होतं. तर आता जर आपण ते फाइंड करूया. इतकं समज की बात समज गई? ओके सर ओके. आपलं सर अँगुलर वेलोसिटी सर 10 रेडियन पर सेकंड आली. आणि सर चेंज इन अँगुलर वेलोसिटी आपली काय आली? 5 रेडियन पर सेकंड आली. ओके ओके सर ओके. आता सर फाइंड करूया काय सर जी? चेंज इन अँगुलर मोमेंटम. काय सर? चेंज इन अँगुलर मोमेंटम याचा फॉर्म्युला सर काय असतो बघा? तर याचा फॉर्म्युला आपण आता बोर्डवर लिहूया. कशाचा सर जी? चेंज इन अँगुलर मोमेंटम. काय सर जी? मोमेंटम. ओके ओके सर जी ओके. तर याचा फॉर्म्युला असतो बघा इथे देअरफॉर आय इज इक्वल टू असे तो की आय नहीं आय मी काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. तो मोमेंट ऑफ इनर्शिया ब्रैकेट में लेंगे यहाँ पे हम
ओमेगा 2 माइनस ओमेगा 1 द फॉर्म्युला ऑफ चेंज इन मोमेंटम. सो कोणतं मोमेंटम? चेंज इन अँग्युलर मोमेंटम. ओके ओके सर जी ओके. तर बघा आय सर आपलं किती आलतं बघा, आय सर आपलं आलतं 0.02 आलतं. ओके ओके इंटू सर जी ओमेगा 2 आपलं काय आहे सर, ओमेगा 2 आपलं 10 आलतं. ओके तर 10 मायनस ओमेगा 1 सर आपलं काय 5 आहे. तर तिथं कार्यक्रम तर करून याचा काय उत्तर सर याचं, 10 मधून 5 गेले काय उत्तर 0.02 इंटू 10 मधून 5 गेले उत्तर आता 5. तर 5 1 5 5 2 10 2 0 तर म्हणून सर उत्तर आलं 0.1 kg मीटरचा स्क्वेअर पर सेकंड. अरे हाँ यांना हाँ सर जी हाँ छाप बात दिमाग में आपके इतनी. उत्तर काय आलं हे 0.1 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड इज अँगुलर चेंज द अँगुलर मोमेंटम. ओके छापो बात दिमाग में इतनी.